राम राम मंडळी, कसे आहात? मजेतच ना. सन मराठीवरती नुकतीच सुरू झालेली नवीन मालिका ती म्हणजे तुझ्यासाठी आणि तुझ्या संग. नवीनच ही लव्ह स्टोरी आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याचा आज पहिला भाग प्रदर्शित झालेला आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतंय की एक व्हॅन मुलींना घेऊन एका गावाच्या रस्त्यावरून निघालेली असते. आतमध्ये मुली बसलेल्या असतात, कॉलेजच्या ह्या मुली असतात. एका गावात कबड्डीचा सामना खेळण्याकरता ह्या निघालेल्या असतात. सगळेजण गप्पा मारत असतात, परंतु जी व्हॅन गावाला निघालेली असते त्याचा रस्ता मात्र फक्त वैदेहीलाच माहीत असतो, कारण वैदेही मूळची त्याच गावची असते, पण बऱ्याच वर्षानंतर ती परतलेली असते. रस्त्यावरती कुठेही गावाच्या दिशेने जाणारा मार्ग नसतो, त्यामुळे सगळेजण तिला विचारत असतात. तर दुसरीकडे आपल्याला दिसते महिलांच्या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा यांचे बॅनर लावत असतानाचे काही कार्यकर्ते. आता हे कार्यकर्ते असतात तेजाचेच मित्र आणि या गावातल्या माही साहेबांच्या अंडर हे सगळे कार्यकर्ते काम करत असतात. आता हे गाव आहे रमावती. या रमावती गावामध्येच या कॉलेजच्या मुली सुद्धा आलेल्या असतात. इकडे एंट्री होते तेजाची. तेजा झाडाला उलटा लटकून त्याचे 100 पुशअप्स पूर्ण करतच असतो. तेवढ्यात त्याचा मित्र तेथे येतो आणि त्याला सांगतो की माई साहेबांचे बॅनर गावात लावून झालेले आहेत. आपलं जे टार्गेट होतं 100 बॅनर लावण्याचं ते पूर्ण झालेलं आहे असे म्हणत सगळे नाचू लागतात. पण तेजाला काही ऐकायला येतच नसतं. ते म्हणजे एका कानाने त्याला ऐकायला येत नसतं. त्याचा मित्र त्याच्या दुसऱ्या कानाच्या जवळ येऊन हे सांगतात. सगळेजण जल्लोष साजरा करू लागतात. आता वैदेहीला सगळे विचारत असतात की अगं व्हॅन कोणत्या दिशेने घेऊन जायची आहे. वैदेहीला पण काही समजत नाही. ती व्हॅनच्या खाली उतरते आणि म्हणते, अरे गाव तर किती बदलले. मी जेव्हा इथे होते तेव्हा तर इथला चौक किती छोटासा होता, पण आता खूपच मोठा झालाय. आणि ह्या ज्या प्रस्थ दिसत आहेत, ज्यांचे बॅनर गावात लागले आहेत, त्यांचा तर तेव्हा गवगवाही नव्हता. कदाचित आता हे प्रस्थ मोठं झालं असणार आहे. समोर जिथं गावांचे रस्ते कुठे जात आहे त्या रस्त्याचा जो बॅनर असतो त्याच्यावरतीच माई साहेबांचा बॅनर लावलेला असतो. वैदेहीच्या हे लक्षात येतं. वैदेही व तिची मैत्रीण तो बॅनर बाजूला सरसावून ठेवतात आणि एक कार्यकर्ता हे पाहतो, धावतच तेथे येतो आणि वैदेहीला आरे तुरे करत सगळ्याच मुलींशी पंगा घेतो. वैदेही तापट स्वभावाची, तिला तर काही हे सहनच होत नाही आणि ती सरक त्याच्या एक कानाखालीच मारते आणि त्याला ढकलून देते. तो असा काही खाली पडतो, गडगडत जातो आणि त्या फ्लेक्सला जाऊनच धडकतो. तसा तो फ्लेक्स रस्त्यावर पडतो आणि त्या कॉलेजची व्हॅन त्या फ्लेक्सवरून निघून जाते. तो कार्यकर्ता काय बाबा, खूपच राग आलेला असतो, तडकभडक होतो. माई साहेबांचा झालेला अपमान आणि त्याच्या गालावर पडलेली चपराक, दोन्हीही गोष्टी जुळून येत तो विचार करू लागतो, आता काय मी सोडत नसतो, मी याचा बदला घेणारच असे म्हणत तो व्हॅन चा फोटो मोबाईल मध्ये काढतो. इकडे वैदेहीचे सर वैदेहीला समजावू लागतात, वैदेही तुझा हा हेकेखोरपणा नेहमी आडवा येतो. मी तुला सांगितलं होतं रस्त्याच्या खाली उतरू नको, पण तू कशाला उतरलीस आणि हा फ्लेक्स कशाला बरं बाजूला केलास. अगं हे गाव त्यांचं आहे, ही त्यांची हद्द आहे, ते कोणत्याही मर्यादांचं उल्लंघन करू शकतात. तर इकडे तो कार्यकर्ता तेजाकडे येतो, तेजाला झालेली सर्व गोष्ट सांगतो. तेजाला काही सहन होत नाही. आपल्या माई साहेबांचा झालेला अपमान आणि याचा आपण पूर्ण बदला घ्यायचाच असे तो विचार करतो. इकडे वैदेहीची व्हॅनचा प्रवास सुरू झालेला असतो. तिची मैत्रीण तिला विचारू लागते, काय ग या गावात तुझं घर आहे, कसं आहे ग. वैदेही आठवायला लागते आणि सांगते की सुंदर माझं घर, समोरच एक तुळशी अंगण, तिथे माझी आई तुळशी वृंदावनाला फेऱ्या मारताना, माझी मोठी स्नेहाताई जिला शिलाईची खूपच आवड आहे आणि स्वयंपाक तर अगदी सुगरणीसारखा, त्यातच बाबा नव्हे ओ पप्पाच म्हणा की, माझे पप्पा एकदम शिस्तप्रिय आणि त्यातही कुठलीही गोष्ट मोजून मापून, वायफळ खर्च त्यांना आवडतच नाही अशी ओळख ती करून देते. इकडे आता तेजाचे मित्र सगळे जमलेले असतात. तेजाला बातमी सांगतात की ही रगरागिणी वॉरियर्स नावाची जी व्हॅन आहे ना, तीच आपल्या माई साहेबांचा अपमान करणारी आहे. आणि हेच तेजाच्या मित्राला फोनवर कळतं की त्या व्हॅनचा पत्ता लागलेला आहे. तेव्हा तो सांगतो की अरे त्या बसला कुठेही जाऊ देऊ नका, तिथेच आडवं थांबवा, आम्ही तिथे येतोच असे म्हणत तेजा त्याच्या पूर्ण गँगला घेऊन तिथे येतो.
आता सगळेजण त्या व्हॅनला अडवतात. वैदही आतून हे सगळं पाहत असते. ती विचार करते खाली जाऊन याचा सगळा सामना करावा, पण कॉलेजचे सर म्हणतात नाही वैदही, हे मॅटर मी हँडल करतो. ते खाली उतरतात. तेजाची माफी मागू लागतात. तेजा सांगू लागतो की तुम्ही जो काही अपमान केलेला आहे त्याचा तुम्हाला पश्चाताप होतोय का? तुम्ही केलेला अपमान कबूल आहे का? तेव्हा सर कबुली जबाब देतात. तेजाच्या कानात काय ऐकायलाच जात नाही. त्याच्या मित्राला त्याला सांगतात की सरांनी मान्य केलेलं आहे. वैदही तिच्या मैत्रिणी आतून सगळं बघत असतात. तेजा म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला मान्य आहे ना तुमच्याकडून चूक झाली, मग आता प्रायश्चित्त करायचं. तुम्ही या फ्लेक्सच्या वरती जो माई साहेबांचा फोटो आहे त्यांचे पाय धरून नाक घासून माफी मागायची. सगळ्यांनाच हे असह्य झालेलं असतं. सर म्हणतात अहो मी तुमच्या सर्वांची माफी मागितली आहे, मग या फोटो समोर कोण असं नाक घासून माफी मागेल का? ते कसं दिसतं? पण तेज आणि त्याचे मित्र काही ऐकत नाही. सरांचा नाईलाज होतो. फ्लेक्सच्या समोर जात ते हात जोडून माफी मागू लागतात आणि नाक घासतात. त्याचे मित्र व्हिडिओ सुद्धा बनवतात. आता मात्र सर जायला निघतात, परंतु जो नारे असतो ना तोच हो जो सुरुवातीला फ्लेक्स पडला म्हणून त्याने ज्याच्या गालावर चपराक पडलेली असतो तो नाऱ्या म्हणतो की या सरांना असंच कसं सोडायचं? माझ्या गालावरती मार पडला नव्हता का? त्याचा बदला कोण घेणार? असे म्हणत तेजा म्हणतो आता कशाला आपण जास्त लांबड वाढवायला पाहिजे. गावामध्ये निवडणुका येणारच आहेत आणि अशी प्रकरणं उभी राहायला नको. तेजा समजूत काढत असतो, परंतु तेजाचे बाकीचे जे कार्यकर्ते असतात ते काही समजून घ्यायला तयार नसतात. हे प्रकरण इतक्या शांततेत थंड होता कामा नये असे म्हणत दुसराच एक पुढारी समोर येतो आणि त्या सरांना खूपच दमदाटी करायला लागतो. वैदही म्हणते नाही, आता हे असह्य होते, हे थांबवायलाच पाहिजे. ती समोरच्या दारातून बाहेर पडणारच असते, पण सरांनी दुसऱ्याच एका मुलीला पहारेदारी करत उभं राहायला सांगितलेलं असतं आणि म्हणायला सांगितलेलं असतं की वैदहीला काही झालं तरी खाली पाठवायचं नाही. आता सर सुद्धा वैतागतात आणि तेजासमोर म्हणतात माझ्या चुकीची माफी मागितलेली आहे, पण तेजाला काही ऐकायला येत नसतं. त्याचा गैरसमज होतो की सरांनी त्याला शिवी दिलेली आहे. आता मात्र तेजाला हे खूप राग येतो. तो सरांना खूपच ओरडायला लागतो. सरांना सुद्धा असह्य होतं आणि सर म्हणतो अहो मी तुमची माफी मागितली, शिवीगाळ तर मी केलेलीच नाही. पण इतर कार्यकर्ते तेजाला चुकीचं सांगतात की नाही त्याने तुला शिवीगाळ केलेली आहे. आणि ते सर आता तेजावरही वैतागतात आणि म्हणतात अरे तू येडा वगैरे आहेस का? आणि हे शब्द तेजाच्या त्या कानाला ऐकू जातात ज्या कानाने त्याला ऐकू येत असतं. आता मात्र तेजाचंही डोकं सटकतं आणि तो म्हणतो तुम्ही मला येडा म्हणालात का? आणि मग आता हाणामारी सुरुवात होणारच. तेवढ्यात वैदही म्हणते सरांनी मला बसच्या पुढच्या दरवाजाने उतरायचं नाही असे सांगितले, पण मागच्या दरवाजाने नाही ना असे म्हणत ती बुद्धी चालविते आणि बसच्या मागच्या दरवाजातून सरळ रस्त्यावर उडीच मारते. तिची डॅशिंग एंट्री होती आणि आता ती तेजासमोर जात दोघांची बाचाबाची होणार आणि त्यांची पहिली नजर भेट होत तेजा पहिल्याच नजरेत या वैदहीच्या प्रेमात पडणार हे निश्चितच. तेव्हा प्रेक्षकांनो तुम्हाला वैदही आणि हा तेजा या दोघांची पहिली भेट, त्यांची एंट्री आणि मालिकेची सुरुवात आवडली का? कमेंट तुमचंच आहे. कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच अपडेट करता आपल्या मालिका रिपोर्ट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.